प्रेम संपलं नाही, पण व्यक्त करणं का थांबलं? आपण असं सहज म्हणतो की आता प्रेम राहिलेलं नाही, पण खरंच प्रेम संपतं का? की ते फक्त व्यक्त करणं थांबतं? काळाच्या ओघात शब्द कमी होतात, स्पर्श कमी होतो, भावना मनातच अडकून राहतात. प्रेम असतं पण दिसत नाही. पूर्वी काळजी घे म्हणणं आपोआप यायचं, आता तेही कामांच्या यादीत हरवते. प्रेम व्यक्त करणं बालिश वाटायला लागतं किंवा गरजेचं नाही असं वाटतं, पण प्रेम न बोलता न दाखवता टिकत नाही. ते हळूहळू शांत होत जातं. आपण समजतो की समोरच्याला सगळं माहीत आहे, एवढी वर्ष एकत्र आहोत, मला सांगायची काय गरज. पण प्रेमाला खात्री नको असते, त्याला व्यक्त होणं हवं असतं. एक वाक्य, एक नजर, एक साधा स्पर्श नात्याला पुन्हा जिवंत करू शकतो. प्रेम व्यक्त करणं म्हणजे मोठे शब्द किंवा खास क्षण नाही, ते रोजच्या लहान कृतीत असतं. ऐकण्यात, समजून घेण्यात आणि वेळ देण्यात जेव्हा हे थांबतं, तेव्हा प्रेम नसल्याचा भास होतो. प्रेम संपलेलं नाही, ते फक्त थोडंसं दुर्लक्षित झालंय आणि ते परत व्यक्त करायला सुरुवात केली तर कदाचित नातं पुन्हा तसंच उबदार होईल जसं कधी होतं.